आता आमचे जे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते जे आहे अतुलजी लोंढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तंतोतंत खऱ्या आहेत। राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जवळपास 19,000 मत त्यांनी वाढवले आणि मतदान प्रक्रिया मतदान सुरू व्हायच्या अगोदर आमच्या काही कार्यकर्त्याचे किंवा आमच्या काही BLAचे लक्षात आल्यानंतर आम्ही राजुराच्या रिटर्निंग ऑफिसरला अर्ज जेव्हा केला, अर्ज केल्यानंतर त्यांनी थातून माजून 2 दिवसामध्ये 6,853 मतं डिलीट केले तर डिलीट करायची प्रोसिजर जसं आहे, मतं एनरोल करताना आपण 6 नंबरचा फॉर्म वापरतो, मतं ट्रान्सफर करताना 7 नंबरचा फॉर्म वापरतो आणि मतं डिलीट करण्यासाठी 8 नंबरचा फॉर्म वापरतो। पण कुठलाही फॉर्म न वापरता त्यांना वाटलं की हे कुठलंच असं नाही म्हणून 6,853 डिलीट करून टाकले। पण तरी त्यानंतर सुद्धा 11,000 11,500 मतं शिल्लक होती। आता माझा म्हणजे असा आरोप आहे की बा याच मताच्या भरोशावर हा जो बीजेपीचा उमेदवार 3,000 मतं निवडून आलेला आहे, त्या बोगस मताच्या भरोशावर तो निवडून आला असं माझा डायरेक्ट त्याच्यावर आरोप करायचा आहे। आणि दुसरा मुद्दा जो सांगितला की आमच्या एका मतदारसंघामध्ये गडचांदूर म्हणून गाव आहे, शहर आहे, नगरपालिका आहे, त्या शहरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी बीजेपीच्या उमेदवाराचे पैसे, त्याचे प्रचार साहित्य बाहेरून आलेले त्याचे नातेवाईक किंवा बीजेपीचे कार्यकर्ते 4 लोक हे पकडल्यानंतर पोलीस FIR करत नव्हती। मग आमच्या लोकांनी निवडणूक आयोगाला मेल केला, ताबडतोब निवडणूक आयोगाची टीम आली चंद्रपूरची, त्यांनी 61 लाख रुपये जप्त केले, सगळं सामान जप्त केलं आणि ते पैसे अजूनही पोलीसमध्ये जप्त आहे, परंतु शेवटी अजूनपर्यंत पोलिसनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। FIR मध्ये सगळं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये लागलं तर मी तुम्हाला पाहिजे FIR ची कॉपी देऊ शकतो। तर असं इतकं काम जर असं मिन्य काम जर हे सरकार किंवा निवडणूक आयोग करत असेल तर सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहणार नाही। आणि आमच्या लोंढे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आमचे नेते मान्य राहुलजी गांधी ज्या प्रकारे बिहारमधील घटना सांगत आहे किंवा कर्नाटकमधील त्यांनी जी मध्यपुराची घटना सांगितली ती तंतोतंत संपूर्ण देशामध्ये लागू होऊन आलेली आहे। म्हणजे हे सगळी ओट चोरीचं प्रकरण आज निवडणूक आयोगाने जर सिरियसली घेतलं तर या देशामधील ज्या निवडणुका झाल्या त्यापैकी कुठल्याही निवडणुकीमध्ये पारदर्शकता नव्हती, ना लोकसभेमध्ये होती ना विधानसभेमध्ये होती। त्यामुळे माझा स्पष्ट असा आरोप आहे की प्रधानमंत्री असो की या राज्याचं सरकार असो, हे ओट चोरीच्या माध्यमातून निवडून आलेलं असल्यामुळे या सरकारला बरखास्त केलं पाहिजे अशी मी प्रामुख्याने मागणी करतो। ज्या वेळेला तुम्ही आरोप करतायत की बीजेपीच्या उमेदवाराला याचा फायदा झाला, तर त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की तुमच्याबद्दल नाराजगी होती म्हणून कुठेतरी काँग्रेसच्या नाराजगीचा फायदा बीजेपीलाच होतोय, असं एकीकडे त्यांनी नरेटिव्ह सेट केलेलं आहे। कसं बघताय याकडे? नाही, तसं जर म्हटलं तर तुम्ही मला 70,000 मतं कशी मिळाले? जर माझ्याबद्दल नॅरेटिव्ह होता किंवा लोकांची नाराजी होती तर मला 70,000 मतं मिळाले, त्याला 73,000 मतं मिळाले। जर माझ्यावर नॅरेटिव्ह असती तर मी एकदमच खाली गेलो असतो ना। सरकार त्यांचं नाराजी आमच्यावर कशी राहणार आहे? सर, फक्त जरा माहिती होती की साधारणपणे ही जी वाढीव मतं होती ही कोणत्या भागात सर्वाधिक होती, कोणत्या वयोगटातली सर्वाधिक होती, याची तुम्ही काही चौकशी आता तुमच्या स्तरावरती सुरू केली? आमच्या स्तरावर आम्ही चौकशी सुरू केलेली आहे। आता आम्हाला तिथं गडचांदूर सारखं एक आमचं शहर आहे, त्याच्यामध्ये अजूनही आम्हाला 1100 मतं वाढीव मिळालेले आहे। आमचं राजुरा म्हणून एक नगरपालिका आहे, तिथं सुद्धा 800-900 मतं आम्हाला वाढीव मिळालेले आहे। आता ते कुठल्या स्तरावरची अजून आता आपला शोध सुरू आहे। एक तर त्याच्यामुळे आम्हाला ती निवडणूक आयोग ते देत नसल्यामुळे आता पर्सनली घरोघरी जाऊन आम्ही शोधून राहिलेलो आहोत। काय बापाचं नाव FFTT SSL वगैरे असेल तर कसं, आणि घर नंबर 0 असेल तर कसं करायचं? त्यामुळे घरोघरी जाऊन या गोष्टी ज्या आहेत त्या शोधावं लागत आहे। बऱ्याच ठिकाणी जर सापडलं आहे की एकच व्यक्ती रजिस्टर आहे बूथ नंबर 1 वर, 5 वर, 15 वर, मग तो ॲसिटोन लावून शाई मिटवून दुसऱ्या याच्यात मतदान करतो आहे। मी राहतो समजून घ्या नंदनवन भागामध्ये नागपूरमध्ये, आणि माझं मतदान जे आहे ते हनुमाननगरमध्ये आलं। हनुमाननगरमध्ये बसलेला आमचा BLA कसा ओळखणार की हाच तो व्यक्ती आहे का? आधार कार्ड घेऊन आलेला आहे, वोटर ID घेऊन आलेला आहे, लिस्टमध्ये नाव आहे। अशा अनेक घटना ज्या आहे ओट चोरीच्या त्या स्पष्टपणे पुढे येत आहेत। हे जे आहे हे पकडलं गेलेलं आहे ना, हा आरोप नाही आहे, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे। बघा, मी तुम्हाला सगळं दाखवतो। ह्या सगळ्या ह्या ॲप्लिकेशन्स आहेत,
ह्या सगळ्या. आणि शेवटी मी तुम्हाला दाखवतो, हे FIRच्या कॉपीज आहेत. या सगळ्या मी बिकडजींना सांगतो, ह्या सगळ्या तुम्हाला उपलब्ध करून देतील. हे FIRच्या कॉपीज आहेत. रजिस्टर्ड FIR आहे. ॲक्शन घेतलेली आहे. 61 लाख रुपये सापडलेले आहे. मतचोरी सापडलेली आहे. मतचोरी सापडलेली आहे. कशा पद्धतीनं ऑनलाईन केल्यानंतर सुद्धा BLOला जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. ते व्हेरिफिकेशन का झालं का? तुम्ही मतदान घेताना काही केलं का? तर हो. का देत नाही या व्हिडिओ फुटेज? कारण की अनिल मसीहा व्हिडिओ फुटेजमध्ये सापडलेला आहे. मान्य केलं होतं का सापडल्यानंतरही? सुप्रीम कोर्टाने जेव्हा फुटेज पाहिले तेव्हा सांगितलं की डेमोक्रेसी अंडर थ्रेट. सर, मनसेला मवियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी विविध स्तरावरती चर्चा केली जाईल अशा पद्धतीची माहिती आता समोर येते आहे. मवियामध्ये मनसे असेल का? नाही, आता असं आहे की कोणते सूत्र आहे ते सूत्र मला आजपर्यंत कधी सापडले नाही. या संदर्भामधली जी काही चर्चा आहे ती त्या चर्चे संदर्भामध्ये अध्यक्ष किंवा आमचे CLP नेते किंवा थोरात ज्येष्ठ नेते जे तेच बोलू शकतील. पण मला असं वाटत नाही की असल्या कुठल्या चर्चा आता सुरू आहे. माझ्या माहिती तशाच कुठल्या चर्चा असं नाही, मला नाही. लालबागच्या राजाचं विसर्जन रखडल्यानंतर आता एका कार्यकर्त्यावरती ज्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल केला होता, त्या पोळी बांधवांवरतीच थेट अब्रुनुकसानीचा दावा हा दाखल करण्यात येत आहे. हिरालाल वाडकर असं त्यांचं नाव आहे आणि त्याच्यावरती अब्रुनुकसानीचा दावा हा मंडळाच्या वतीने दाखल केला जातो. मला असं वाटतं की धर्म ही आस्थेची बाब आहे आणि धार्मिक प्रथा परंपरा ज्या आहेत त्या व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी जर अडथळे निर्माण करत असतील, कायदा सुव्यवस्थेची स्थिती जर निर्माण होत असतील तर पोलिसांनी त्या संदर्भामध्ये योग्य कारवाई केली पाहिजे. त्याला राजकारणाचा मुद्दा करण्याचं काही कारण नाही आहे. धर्माला राजकारणाचे मुद्दे तेच लोक करतात जे लोक देवाला मानत नाही, जे लोकांचा श्रद्धेवर आणि आस्थेवर विश्वास नाही आहे, पण त्याचा वापर करून राजकारण कसं करायचं. म्हणजे आईच्या मृत्यूनंतर मुंडन नाही करायचं, पण आता निवडणूक आहे बिहारची म्हणून पिंडदान करायला जायचं 1 वर्षाने. ते 1 वर्षांनी कोण पिंडदान करतं? कारण त्यांच्या भावांनी पहिलेच पिंडदान केलेलं आहे. आता ते निवडणुकीसाठी आईचं पिंडदान करायला चाललेले आहे. असं काँग्रेस विचार करत नाही. काँग्रेस आस्था, श्रद्धा, धर्म याचा राजकारणामध्ये वापर निषिद्ध मानतो. चोरी पकड़ी जाए फिर भी सीना जोड़ी जो है वो करने से बीजेपी बाज नहीं आती. और बीजेपी का पिट्ठू है, इलेक्शन कमीशन और गृह मंत्रालय, ये किसी न किसी तरीके से बीजेपी को बचाना चाहता है. इसका सबसे बड़ा उदाहरण आज मैं आपके सामने देने वाला हूं. चंद्रपुर जिले की राजूरा विधानसभा नंबर 70, इसमें चोरी पकड़ी गई थी. 1 अक्टूबर से 15 अक्टूबर तक जो ऑनलाइन वोटर रजिस्ट्रेशन किया गया था वो बोगस था, वो पकड़ा गया था. उसकी कंप्लेंट वहां के हमारे जो आमदार थे धोटे साहब, इन्होंने चुनाव आयोग के अधिकारी से की, जांच की गई, FIR दायर किया गया और वो 6583 वोट जो है 6853 वोट वो डिलीट किए गए. चोरी पकड़ी गई, FIR हुआ. FIR का नंबर है 0629. राजूरा पुलिस स्टेशन में FIR हुआ है. इलेक्शन कमीशन ने FIR किया है. लेकिन आज की तारीख है, कितनी तारीख है आज की? आज 9 सितंबर है. आज उपराष्ट्रपति का चुनाव चल रहा है. आज तक कोई भी कार्रवाई हुई नहीं है. हमारा सीधा आरोप है कि इसमें बीजेपी और चुनाव आयोग और इस देश का गृह मंत्रालय हैंड इन ग्लो है. हाथ में हाथ डालकर ये इस देश के लोकतंत्र, संविधान को और लोगों के वोट के अधिकार को तार तार कर रहे हैं. क्योंकि चोरी से चुन के आते हैं तो फिर बेरोजगारी, महंगाई, महिला सुरक्षा, बाढ़, लोगों की जरूरतें, इसके मुद्दे लेने की जरूरत नहीं है. चोरी से चुन के आ रहे हैं तो ये कर रहे हैं. ये साफ साफ हमारा आरोप है और इसी की वजह से कोई जांच नहीं की जा रही है. दूसरा मुद्दा, उसी उम्मीदवार के 61 लाख पूरे सामग्री के साथ, चुनाव के सामग्री के साथ पकड़े गए और वो उसी के, ऐसा पुलिस ने कहा, ऐसा कांग्रेस नहीं कह रही है. हमने वो पकड़ के दिया, वो बात सही है, लेकिन पुलिस ने ये साफ किया है प्रेस के सामने कि ये पैसा और ये साहित्य जो है, सामग्री जो है वो बीजेपी के कैंडिडेट की है. फिर भी आज तक कोई भी कार्रवाई नहीं हुई. हमारा साफ आरोप है
कि आईपी एड्रेस आप क्यों नहीं दे रहे। जो 6,853 वोट रजिस्टर किए गए थे, जो पकड़े गए, वैसे तो और 11,000 वोट बढ़ाए गए बाद में, वैसे अभी 1100 वोट गढ़चांदुर में मिले हैं, राजूला नगर पालिका में 800-900 वोट मिले हैं। तो जो पकड़े गए हैं वो कौन से आईपी एड्रेस से रजिस्टर हुए, मोबाइल नंबर क्या था, ईमेल एड्रेस क्या था, ओटीपी जिस मोबाइल पे लिया वो क्या था, ये इलेक्शन कमीशन से पूछा गया, इलेक्शन कमीशन से पत्र आए, ये सारी चीजें जो है वो पुलिस में है, लेकिन आज तक कोई भी कार्रवाई नहीं। क्यों? आज से हम हिदायत देते हैं कि 1 महीने का टाइम जो है, अवधि जो है, वो हम इस सरकार को देते हैं। ये सरकार वो आईपी एड्रेस, वो मोबाइल नंबर, वो ईमेल एड्रेस, ये सारे पकड़े, इसके पीछे कौन है वो लोग सामने आए। ये ऐसा क्यों नहीं कर रहे? क्योंकि ऐसा करने से देश में चोरी करने वाले कौन है, ये पकड़े जाएंगे। हमारे चंद्रपुर से लकड़ी गई है प्रभु राम के मंदिर बनने के लिए, और वहीं से ये चोरी भी पकड़ी जाएगी कि चोर कौन है। हमारा ध्यान तो ये है, प्रभु रामचंद्र का भी ध्यान है कि चोरी कौन कर रहा है। चोरी बीजेपी ही कर रही है, और ये पकड़े जाएंगे। ये नहीं दिया तो हम न्यायालय में जाएंगे, जनता के न्यायालय में हम है। राहुल जी ने इतनी बड़ी यात्रा की, राहुल जी ने इतनी बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करके सच जो है, एक ही कॉन्स्टिट्यूंसी में 1 लाख वोट माधोपुरा में, वो सामने लाया है। तो हम ये चीजें जो है वो सामने लाएंगे। 1 महीने का अवधि हम देते हैं। पैसे पकड़े गए हैं उसका भी एफआईआर है, उसके ऊपर भी कोई कार्रवाई नहीं है। तो ये 3 मुद्दे जो है एकदम स्पष्ट तरीके से सामने, चोरी पकड़ी भी गई है, एफआईआर भी हुआ है, लेकिन एक्शन नहीं है। तो मोदी जी का एक वाक्य मुझे बहुत याद आता है कि मेरे इर्द गिर्द कोई भी भ्रष्टाचारी मेरा ताप सहन नहीं कर सकता। पूरे के पूरे भ्रष्टाचारी गोदी में बैठे हुए, गोदी में बैठे हुए। और 45 दिन के अंदर 38वें दिन में माननीय विधायक महोदय सुभाष जी धोटे, इन्होंने फॉर्म नंबर 17C और वीडियो फुटेज ये मांगे थे। फिर क्यों नहीं दिए गए? 45 दिन की दुआई देते हो आप। आपने तो कानून ही बदल दिया। जब चंडीगढ़ हाईकोर्ट ने कहा कि देना चाहिए, फॉर्म देना चाहिए, वीडियो डिटेल देना चाहिए, हम कोई ओयो होटल के थोड़ी फुटेज मांग रहे हैं। हम लोग तो मतदान के फुटेज मांग रहे हैं। अगर अनिल मसीह के मतदान के फुटेज सुप्रीम कोर्ट तक नहीं जाते तो वो भी चोरी हुई नहीं, ऐसा बीजेपी कहती, क्योंकि उसके पहले तो मानने को तैयार नहीं थे। और अनिल मसीह पे क्या एक्शन हुई ये भी आपको पता है। तो कौन चोरी कर रहा है उसका आईपी एड्रेस नहीं पता, उसका मोबाइल नंबर नहीं पता, ओटीपी कौन से मोबाइल पे पता नहीं, ईमेल कौन सा है पता नहीं, ऐसा हो नहीं सकता। 2 मिनट में मिलता है, लेकिन देना नहीं है। चोरी तो पकड़ी गई है, चोर भी पकड़ा जाएगा। आपला जो लीगल डिपार्टमेंट